याचगोकर कोल्हापूर. काही वर्षांपूर्वी एका शिक्षित कमावत्या तरुणीनं घरगुती वादातून 2 चिमुकल्यांसह जाळून गेली. बातमी वाचून अस्वस्थ झालेल्या मनाचा उद्गार ही कविता. शीर्षक आहे सखई. सखई ग सईबाई, कशासाठी जाळून घेणं? मुलांसह मरून जाऊन इतरांना मोकळं करणं. सखये अगं सई, कशासाठी हे जाळून घेणं? मुलांसह मरून जाऊन इतरांना मोकळं करणं. खरा होता का संशय? केलंच का निरसन? की उगीच अविचारानं स्वतः शासन? खरा होता का तुझा संशय? तू केलंस का निरसन? की उगीच अविचारानं हे स्वतःलाच शासन? आई, बहिणी, मैत्रिणींना का नाही बोललीस? मनाचा हा कोलमारा सोसत का राहिलीस? अगं आई, बहिणी, मैत्रिणींना का नाही बरं बोललीस? मनाचा हा कोलमारा असा सोसत का राहिलीस? आपल्यासारखं रत्न पारखलं नाही त्याची. असं का येऊ नये कधीच तुझ्या मनी? आपल्यासारखं रत्न पारखलं नाही त्यांनी. अगं असं का येऊ नये कधीच तुझ्या मनी? तक्रार काही नाही तुझ्या भाऊ आणि वडिलांची. नवल नाही वाटलं मला पुरुष जात त्यांची. तक्रार काही नाही म्हणे तुझ्या भाऊ आणि वडिलांची. मुळीच नवल नाही वाटलं पुरुष जात त्यांची. मुलाला बसला चटका तर आईला तो फोड. त्यांना गाडी लावताना काहीच कसं झालं म्हणून. अगं मुलाला बसला चटका तर आईला तो फोड. त्यांना गाडी लावताना तुझं काहीच कसं झालं म्हणून. स्त्रीत्वाचा अपमान झाला. खरं आहे ग तुझं, पण हा नव्हता त्यावर उपाय. स्पष्ट मत नाही. स्त्रीत्वाचा अपमान झाला हे खरं आहे तुझं, पण हा नव्हता त्यावर उपाय हे स्पष्ट मत माझं. शिकलेली तू वेगळं राहून मुलांना वाढवायचंस. अशाच किती एकीना उदाहरण घालून द्यायचं. शिकलेली तू वेगळं राहून मुलांना वाढवायचंस. अशाच किती एकींना तुझं उदाहरण घालून द्यायचं.